डॉक्टर अशोक जीवतोडे. नुकताच त्यांचा 65वा जन्मदिवस साजरा झाला. एका शिक्षकाचा मुलगा, ज्या घरात राजकारण नाही, वडील एक शिक्षक आणि अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेले व्यक्तिमत्व, अशा सामान्य घरामध्ये जन्माला आलेला हा माणूस ज्ञान आणि समाजसेवा याची सांगड घालतो आणि इतर मागासवर्गीयांसाठी, विदर्भवाद्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी झटतो, जगतो आणि आपल्या वयाची, सामाजिक वयाची 65 वर्ष पूर्ण करतो. त्या कर्तृत्ववान महापुरुषाला या 65व्या जन्मदिनाच्या अनंत शुभेच्छा. डॉक्टर अशोक जीवतोडे म्हणजे ज्ञानाचा महासागर, एक शिक्षक, हाडाचा शिक्षक, एक शिक्षण तज्ञ, एक टीचर एज्युकेटर, एक संस्था चालक, शिक्षकांसाठी सातत्याने झटणारा माणूस, शिक्षकांचं आर्थिक शोषण होऊ नये म्हणून त्यांच्या मदतीसाठी आणि आर्थिक उत्थापनासाठी पतपेढी स्थापन करणारा आणि त्याच्या शाखा महाराष्ट्रभर पसरविणारा असा द्रष्टा, अर्थ तज्ञ शिक्षक, ज्याला माणुसकीची ऊब आहे असा शिक्षक, एक दार्शनिक शिक्षण शास्त्रज्ञ, समाजाची नस ओळखणारा आणि समाजाला काय हवं आहे आणि काय नको आहे ते ओळखून त्याप्रमाणे कार्य करणारा एक सोशल रिफॉर्मर. केवळ पुस्तकी विचारवंत नाही, तर मानवी मूल्यांवर आधारित विचार करणारा विचारवंत, तळागाळातल्या लोकांचं नेतृत्व करणारा शिक्षक, शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना घडविणारा एक मेंटर, एक गाईड. करिअर ऍडव्हान्समेंट सेंटर आपल्या कॅम्पसमध्ये राबवून आंध्र प्रदेशातले विद्यार्थी, हुशार विद्यार्थी चंद्रपुरामध्ये आणून त्यांचं बौद्धिक व्यक्तिमत्व, भावनिक व्यक्तिमत्व, सामाजिक व्यक्तिमत्व विकसित करण्याचा प्रयत्न करणारा माणूस, सामाजिक समता आणि सामाजिक न्याय हे दोघेही एका हातात हात घालून चालतात यावर विश्वास ठेवणारा शिक्षक आणि समाज सुधारक. अशोकजींचं वैशिष्ट्य काय आहे असं जर विचाराल तर शिक्षणाप्रती निष्ठा, शिक्षण आणि मूल्य याची फारकत होऊ शकत नाही यावर विश्वास ठेवणारा शिक्षक. स्वतः तो शिक्षक आहे
आणि शिक्षकांसाठी झटतो आहे. शिक्षकांच्या सामाजिक उत्थापनासाठी, शिक्षकांच्या आध्यात्मिक उत्थापनासाठी, शिक्षकांच्या आर्थिक उत्थापनासाठी झगडणारा असा हाडाचा शिक्षकाचा मुलगा असा अशोक. स्वतः तळागाळातून आलेला असल्यामुळे तळागाळाची नस ज्याला माहिती आहे आणि सामान्यांसारखा राहणारा आणि सामान्यांसोबत राहणारा असा शिक्षक, सगळ्यांना एकत्र घेऊन चालणारा शिक्षक, जातीभेद, पंथभेद, धर्मभेद. जेव्हा गडचिरोलीला जातो एका टेकडीवरील देवळामध्ये, तेव्हा तो धार्मिक असतो, आणि जेव्हा चंद्रपुरातील शिक्षकांसोबत विद्यार्थ्यांसोबत राहतो तेव्हा तो धर्महीन असतो. असं नेतृत्व जे एथिक्सवर आधारित आहे, नीतिमूल्यांवर आधारित आहे, जीवन मूल्यांवर आधारित आहे. शिक्षणाचं व्यावसायीकरण झालं पाहिजे हे यावर त्यांचा एवढा विश्वास आहे. तेवढाच शिकलेले विद्यार्थी हे सामाजिक जबाबदारीचे नागरिक व्हायला हवे, सामाजिक जाण त्यांच्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. आणि ती जर होणार नसेल तर आपण शिक्षण देत नाही आहोत यावर विश्वास ठेवणारा माणूस म्हणजे अशोक. अशोकजींचं शिक्षणामध्ये योगदान काय असं जर विचारलं तर एक शिक्षक ते एक प्राचार्य. प्राचार्य झाले म्हणून खुर्चीत बसून राहिले नाहीत, विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष बोलणे हा त्यांचा स्वभाव आहे. शिक्षणामध्ये गुणवत्ता आली पाहिजे आणि त्यासाठी गडचिरोली सारख्या आदिवासी भागामध्ये स्थापन झालेलं गोंडवणा विद्यापीठ आणि त्या विद्यापीठाला लागणार, नवीन असताना लागणारी सर्व भौतिक मदत, मानवी संसाधनांची मदत, सामाजिक मदत हे पुरवण्यासाठी मागे पुढे न बघणारा निस्वार्थी माणूस. विद्यार्थ्यांमध्ये त्रिगुणात्मक गुणवत्ता यायला पाहिजे, IQ यायला पाहिजे, सोशल कोशंट यायला पाहिजे, इमोशनल कोशंट यायला पाहिजे, स्पिरिच्युअल कोशंट यायला पाहिजे. यासाठी धडपडणारा प्रधान आचार्य म्हणजे अशोक. ग्रामीण भागांमध्ये त्यांच्या शाळा अत्यंत ग्रामीण आणि दुर्गम भागामध्ये आहेत. तळागाळातील विद्यार्थी शाळेत यायला पाहिजे, त्यांना शिक्षण मिळायला पाहिजे आणि शिक्षणाद्वारे त्यांच्या जीवनाचं उत्थापन झालं पाहिजे. आणि मागासवर्गीयांना त्यांच्या गरजेचं अत्यावश्यक असं आर्थिक, सामाजिक आणि राजकीय आरक्षण मिळण्यासाठी आग्रह धरणारा, आणि विदर्भ जर मागासवर्गीय असेल तर विदर्भवादी विचारसरणी आणि तत्वज्ञानांचा पुरस्कार करणारा असा शिक्षक, हाडाचा शिक्षक, सामाजिक शिक्षक, ज्यांनी विद्यार्थ्यांना एक जबाबदार नागरिक बनवण्यासाठी स्वतःच्या कर्तृत्वातून, नेतृत्वातून, वागणुकीतून धडे दिले आहे, असा एक आचार्य अशोक.
अशोकजी प्राचार्य आहेत, प्रधान आचार्य आहेत, ते शिक्षक आहेत, आजन्म शिक्षक आहेत, ते सामाजिक नेते आहेत. त्यांच्या सामाजिक नेतृत्वाचं वैशिष्ट्य काय असं जर कोणी विचारलं तर समाजाचा, समुदायाचा विकास, अविकसित समुदायाचा विकास. त्याच्यासाठी शाळा, महाविद्यालये, स्वतःच सामाजिक क्षेत्र, यातून निरनिराळे सामाजिक अभियान राबवणारा माणूस, तळागाळातील आर्थिक दुर्बल क्षेत्राखाली असणारे माणसं जे आहेत, त्या क्षेत्रांसाठी, त्या व्यक्तींसाठी, त्या समाजासाठी सातत्याने झटणारा माणूस. मराठा आरक्षणाचा वाद चालू असताना ओबीसी, मराठ्यांना आरक्षण मिळायलाच पाहिजे, परंतु ओबीसीचे हक्क मारल्या जाऊ नयेत यासाठी आग्रह धरणारा शिक्षक, एक सामाजिक उद्बोधक, एक सामाजिक विचारवंत म्हणजे अशोक. आपल्या शाळा, शैक्षणिक संस्था, इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट प्रोग्राम, आपल्या धार्मिक संबंध यास आणि सामाजिक संबंध यातून निर्माण झालेल्या नात्याच्या जाळ्यातून समाजाच्या विकासासाठी समाजोपयोगी कार्य करणारा एक प्रधान आचार्य आणि समाजसेवक म्हणजे अशोक. अशोकजी म्हणजे नेतृत्व. अशोकजी म्हणजे नेतृत्व, शैक्षणिक नेतृत्व, सामाजिक नेतृत्व, संशोधनातील नेतृत्व, आर्थिक क्षेत्रातील नेतृत्व. नेतृत्वाचा त्यांनी पहिला धडा दिला की सेवा करा आणि सेवेतून नेतृत्व मिळवा. समाजाशी नाळ जोडून राहा, कारण समाजाचे फुफ्फुसातून तुम्हाला प्राणवायू मिळत असतो. समाजाच्या फुफ्फुसातून तुम्हाला नाडी समजते की समाजाला गरज काय आहे, त्यांच्या समस्या काय आहेत, काय करायला पाहिजे आणि सत्ताधाऱ्यांना काय सांगायला पाहिजे. सर्वसमावेशकता ही सामाजिक विकासाचा एक मर्मबिंदू आहे, यावर विश्वास ठेवणारा अध्यापक, प्राध्यापक, प्रधानाचार्य, समाजसेवक अशोक. स्वतः मिळवलेलं ज्ञान, स्वतःच्या शाळा आणि महाविद्यालयातून तयार झालेल्या शिक्षक आणि अधिव्याख्यात्यांच्या ज्ञानाचा वापर हा सामाजिक भल्यासाठी व्हायला हवा, यावर विश्वास ठेवणारा शिक्षक. एकनिष्ठता असली पाहिजे, ध्येयाशी एकनिष्ठता असली पाहिजे, तत्वांची एकनिष्ठता असली पाहिजे, सामाजिक भान असलं पाहिजे. आणि हे असताना कुठेही कठोरपणा नको, नम्रता हवी. हाय अशोकजींच्या जीवनातून आम्हाला शिकायला मिळालं. अशोकजींच्या लीडरशिप मॉडेल बद्दल बोलायचं झालं तर ज्ञान हा त्याचा पाया आहे.
ज्ञानाला आधार आहे तो भारतीय मूल्यांचा, आणि मूल्य जर रुजवायचे असतील तर योग्य ती कृती करायला हवी, आणि योग्य ती कृती जर केली तर सामाजिक प्रभाव जो आपल्याला अपेक्षित आहे तो दिसून येतो. हे अशोकजींचं नेतृत्वाचं गमक आहे. एकट्या माणसाने समाज बदलत नाही यावर अशोकजींचा ठाम विश्वास आहे. सगळ्यांना घेऊन सबका साथ सबका विकास यावर अशोकजींचा विश्वास आहे. त्यामुळे एकत्रित सामाजिक संघटना, धार्मिक संघटना, शैक्षणिक संघटना, राजकीय संघटना, शासन या सगळ्यांचं एकत्रित टार्गेटेड ऍक्शन जर झाली तर सामाजिक बदल घडून येतो. ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, जे सुशिक्षित आहेत, जे विचारवंत आहेत, त्यांनी समाजाशी जोडल्या गेलं पाहिजे, कारण त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे ते सामाजिक पैशातून घेतलेलं आहे, आणि त्यांचं कार्यक्षेत्र हे समाजच आहे. त्यांची प्रयोगशाळा ही समाज आहे. त्यामुळे शिक्षकाने समाजाशी नाळ जोडलेली ठेवली पाहिजे, आणि सॅटरडे असो, संडे असो, पब्लिक हॉलिडे असो, समाजाशी सातत्याने जोडल्या जाण्याचा संदेश स्वतःच्या जीवनातून अशोकजींनी दिला. जर भारतीय लोकशाही जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला घटनेमधून दिलेली आहे, ती जर लोकशाही मूल्य जर समाजात रुजवायचे असतील आणि तळागाळापर्यंत गट ग्रामपंचायतीपर्यंत जर लोकशाही रुजवायची असेल तर सामाजिक जनतेचा सहभाग आवश्यक आहे. जनतेच्या सहभागाशिवाय कुठलीच योजना यशस्वी होऊ शकत नाही, हे गांभीर्याने कठोरपणे सांगणारा शिक्षण तज्ञ म्हणजे अशोक. अशोकजींच्या जीवनातून काय शिकायचं आपण? अशोकजींचं वय 65 झालेलं आहे. अनेक क्षेत्रातला अनुभव आहे त्यांच्याजवळ. संस्था चालक आहे, शिक्षक आहे, प्राचार्य आहेत, संशोधक आहेत, सामाजिक नेते आहेत, सामाजिक चळवळीचे उद्गाते आहेत, सामाजिक बदल घडवून आणणारं नेतृत्व आहे, समाजाच्या आरोग्यासाठी, शिक्षकांच्या आर्थिक आरोग्यासाठी झटणारा हा माणूस आहे. त्यांचं पहिलं वाक्य आहे की जीवन ही आजीवन चालणारी प्रक्रिया आहे. तुम्ही निवृत्त झाला असाल तरीही पण तुम्ही शिकत राहिलं पाहिजे, आणि शिकून समाजाला देत राहिलं पाहिजे. सामाजिक बांधिलकीचा वसा आपल्याला महात्मा फुले सारख्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या नेत्यांकडून मिळालेला आहे, आणि तो सामाजिक जबाबदारीचा वसा आपल्याला वृद्धिंगत करायचा आहे, वाढवायचा आहे, समाजापर्यंत पोहोचायचा आहे. आणि जे गरजू विद्यार्थी आहेत, होतकरू आहेत, हुशार विद्यार्थी आहेत, परंतु त्यांच्यापाशी पैसा नाही,
त्यांना मदत करून त्यांना वरती आणायचं आहे आणि भारताला एक बौद्धिक नेतृत्व द्यायचं आहे. नीतिमत्तेशिवाय शिक्षणाला आणि जीवनाला काहीच अर्थ नाही. म्हणून नीतिमत्ता ही आवश्यक आहे आणि ही नीतिमत्ता तुमच्या प्रत्येक क्षेत्रातील नेतृत्वामध्ये असलीच पाहिजे, यावर अशोकजींचा भर आहे. अशोकजी म्हणजे समाजसेवा, अखंड समाजसेवा. आणि समाजसेवा करायची, परंतु त्याचा गवगवा करायचा नाही, म्हणजे अशोकजी. विनम्र, कोणी त्यांच्याकडे जावं, त्यांना भाऊ म्हणावं आणि त्यांनी तुमच्या खांद्यावर हात ठेवावा, तुम्हाला पाठबळ द्यावं, असा एक नेतृत्व म्हणजे अशोकजी. आणि जनतेचं कल्याण झालं तरच लोकशाही टिकेल, हे ब्रीद वाक्य घेऊन आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आपलं जीवन समाजाला अर्पित करणार एक नेतृत्व म्हणजे अशोकजी तेवढे. त्यांना उदंड आयुष्याच्या आणि त्यांच्या कर्तृत्वाची पताका अखंड अशीच फडकत राहू, त्यांच्या हातून समाजाचं काम भरभरून व्हावं आणि त्याची दखल शासनाने घ्यावं, राजकारण्यांनी घ्यावी, अशी सदिच्छा व्यक्त करतो. त्यांना शुभेच्छा देतो. लाईफ पॉझिटिव्ह तर्फे त्यांना उदंड, निर्मय आणि निरामय आयुष्याच्या शुभेच्छा. अशोक जीवतोडे यांचा एक फॉर्म्युला आहे, एक तत्व आहे, ते या ठिकाणी दिलेलं आहे, जे तुम्ही वाचू शकता. आणि एक फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे की एज्युकेशन प्लस एथिक्स प्लस सर्व्हिस म्हणजे तुमचा वारसा आहे. या वारशा हा त्यांनी दिलेला संदेश आपण आपल्या जीवनामध्येही राबवण्याचा प्रयत्न करूया. असं केलं म्हणजे आपण अशोकजींच्या पावलावर पाऊल टाकलं आणि त्यांना पाठिंबा दिला, वैचारिक पाठिंबा दिला, असा होईल.